बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळ पडणार का? या व्हायरल पोस्ट मागचं खरं सत्य काय? कारण इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती सध्या आपल्याला जांभळाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात पडलेल्या जांभळांचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना पाहायला मिळतोय। या फोटोसोबत यंदा जांभळाचा सडा पडलाय, त्यामुळे मोठा दुष्काळ पडणार असा दावा केला जातोय। अनेक जण हा संदेश पुढे पाठवत असून त्यावर चर्चा देखील सुरू आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। या दाव्यामागे कितपत सत्य आहे, तथ्य आहे, याबाबत कृषी तज्ञ आणि हवामान अभ्यासकांनी महत्वाचे ग्रामीण भागात पूर्वापार काही नैसर्गिक संकेतावरून पावसाचा अंदाज बांधण्याची परंपरा असल्याचं सांगितलं। झाडांना आलेला मोहर, पक्ष्यांचे वर्तन, मुंग्याची हालचाल आणि विशिष्ट झाडावरील फळाचं प्रमाण अशा अनेक गोष्टींवरून शेतकरी हवामानाचा अंदाज लावत असतात। जांभळाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्यास किंवा झाडाखाली फळांचा सडा पडल्यास काही भागात ज्याचा संबंध दुष्काळाशी जोडला। मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जांभळाचा सडा पडणे आणि दुष्काळ पडणे यांचा थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही। झाडांवर फळांचं प्रमाण वाढणं किंवा फळं गळणं यामागे अनेक कारणं असू शकतात। तापमानातील बदल, झाडाचे वय, जमिनीतील पोषण तत्व, फुलोऱ्याची स्थिती, वाऱ्याचा वेग, पाऊस आणि इतर पर्यावरणीय घटक यांचा त्यावर कृषी तज्ञांच्या मते एखाद्या वर्षी जांभळाच्या झाडाला भरपूर फळं येणं याचा इफेक्ट होऊ शकतो। ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। अनेक वेळा झाड स्वतःवरील अतिरिक्त फळांचा भार कमी करण्यासाठी काही फळं गाळतं, त्यामुळे झाडाखाली मोठ्या प्रमाणात जांभळे पडलेली दिसू शकतात। याचा अर्थ त्या वर्षी दुष्काळ पडणार असा निष्कर्ष काढणे चुकीचं आहे। हवामान तज्ञांनी अशा दाव्यांबाबत सावध राहण्याचं आवाहन केलंय। पावसाचे अंदाज हे वातावरणातील दाब, समुद्राचं तापमान, मान्सूनची स्थिती, वाऱ्यांचे प्रवाह आणि विविध वैज्ञानिक मॉडेल्स यांच्या आधारे वर्तवले जातात। केवळ एका झाडावरील फळांच्या प्रमाणावरून संपूर्ण हंगामाचा अंदाज बांधणं वैज्ञानिक दृष्ट्या योग्य मानलं जात नाही। तथापि लोकपरंपरेतील हवामान अंदाज पूर्णपणे चुकीचे आहेत असंही म्हणता येणार नाहीत, कारण अनेक पिढ्यांच्या निरीक्षणातून काही अनुभवजन्य निष्कर्ष तयार झालेले असतात। मात्र त्यांना अंतिम सत्य मानण्याऐवजी आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे। हवामान विभाग या वेळोवेळी अधिकृत अंदाज जाहीर करत असतं। शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यावरच विश्वास ठेवावा असं आवाहन करण्यात येत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याची सत्यता पडताळून पाहणं। एकूणच जांभळाचा सडा पडणं म्हणजे दुष्काळ पडणारच असा कोणताही वैज्ञानिक निष्कर्ष नाही। हा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी तज्ञांच्या मते तो निश्चित हवामान अंदाज मानता येणार नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान माहिती आणि वैज्ञानिक अभ्यास यावरच भर देणं योग्य आहे। बिंदास न्यूज विशेषच्या या भागामध्ये व्हायरल पोस्ट पेक्षा तथ्य महत्वाचं आहे। जांभळाचा सडा आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीये। धन्यवाद।